आज गावाकडे कशासाठी जायचं होतं चला पुढे सांगतेच मी शिवानी. आपला डेली मिनी ब्लॉग्स. सकाळी सकाळी आज मस्त व्ह्यू बघत बघत वर्कआउट वगैरे आपला डन केला आणि आवरून वगैरे आम्ही लवकर आवरून बस स्टँड आलो, कारण की आम्हाला जायचं होतं आज गावाकडे कळसाचा कार्यक्रम होता, मग त्यासाठी जायचं होतं. पण माझी काही जाण्याची इच्छा नव्हती, पण मम्मीसोबत कोणीच नव्हतं आणि सानिका त्यांची एक्झाम होती, त्यामुळे मला जायचं होतं मम्मीसोबत. त्यानंतर आम्हाला बस भेटली आणि रुद्र बघू शकता तुम्ही, गार हवा लागली नाही की झोपी गेला तो. त्यानंतर गावात आल्यानंतर मग मामा जे आहे ते घ्यायला आले आतमध्ये जाण्यापुरतं. मामा आल्यानंतर आम्ही घरी गेल्यानंतर लगेच आम्ही बॅग वगैरे ठेवून आम्ही लगेच गेलात, कारण की पारावर, कारण की कळस जे आहे ते वरती नेण्यासाठी म्हणजे हे करू लागले लावण्यासाठी. आम्ही टाईमाला गेलात, आम्हाला दर्शन वगैरे तरी भेटलं. थोडंसं लवकर यायला पाहिजे होतं आम्ही, पण आम्हाला करायला थोडा उशीर झाला. त्यामुळे त्यानंतर गेल्यानंतर कळस जे आहे ते वरती नेत होते सर्वजण, मग पाहत वगैरे होते. तिकडून मी पाहण्यासाठी वगैरे गेले. आम्ही दर्शन वगैरे केल्यात. खूप दिवसानंतर गावाकडे आलेले होते. गावाकडलं एवढं काही माझ्या लक्षातही नव्हतं सध्या, कारण की लहान असताना मी आजीसोबत खूपदा यायचे गावाकडे, पण सध्या काय आता वातावरण सगळ्या गोष्टी चेंज झाल्या, त्यामुळे काही येणंच होत नाही. त्यानंतर आरती वगैरे घेऊन आम्ही घरी आलात. कीर्तन वगैरे चालू होतं, पण काय नाही की काय माहिती, मला कीर्तन आवडायला बोरच वाटतं. तुम्हाला कोणाला कीर्तन आवडतं का, तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. मला तर ऐकण्यासाठी असं वाटतं कीर्तन बोर होतं म्हणून. पण त्यानंतर मग कीर्तन वगैरे झाल्यानंतर आम्ही गेलात आणि हे माझ्या बारक्या मामांच्या मुली वगैरे होत्या, त्यांचे लेकरं वगैरे, म्हणजे माझ्या दिदी. आणि मामा माझा नाही आहे, तुम्ही सर्व म्हणता तुला खूप सारे मामा आहेत, तर मामा माझे नाहीत, मम्मीचे मामा आहेत. माझे आजोबा पडतात, पण आता लहानपणापासून सवय आहे मला मामाच बोलायची. आता ती काही सवय माझी बदलू शकणार नाही. नंतर अल्बम वगैरे बघत बसलात महाप्रसाद वगैरे खाऊन आल्यानंतर, आणि पुन्हा गंगाखेडमध्ये गेलात, कारण की मामाचं दुकान आहे मोबाईलचं शॉप. तिथे मोबाईल मम्मीचा काच वगैरे बसवायचा, ते बसवला. भेटूया नवीन एका ब्लॉगसाठी.